आधी पाण्याचे फवारे आणि आता लाठीमार। जंतर मंतर प्रमाणेच झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला असं हिंसक वळण लागलेलं आहे। गेल्या 15 दिवसांपासून जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमध्ये झालेल्या घोळाच्या चौकशीची मागणी आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत। सरकारशी चर्चेच्या फेऱ्या झाल्या पण कोणताही तोडगा न निघाल्यानं या आंदोलकांनी सोमवारी विधान भवनाला घेराव घालण्याची घोषणा केली होती। मात्र प्रशासनानं इथं कडक बंदोबस्त लावला होता, पण आक्रमक विद्यार्थ्यांनी बॅरिकेड छाटवत विधान भवनाकडे मोर्चा वळवला। इथं पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या होत्या। टोकदार तारांचं कुंपणही इथं करण्यात आलं होतं, पण विद्यार्थ्यांच्या संतापापुढे हा बंदोबस्त कमीच पडला। विद्यार्थी हटत नाहीयेत हे दिसल्यानंतर अखेर पोलिसांनी इथं पाण्याचे फवारे सुरू केले, पण इथंही या जेनझींनी पळून न जाता तिथंच नाचायला सुरुवात केली। दरम्यान आंदोलनात काही समाजकंटक शिरल्याचा दावा करत पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधूरही सोडला। याच दरम्यान या आंदोलनाचं नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो उपोषण सुरू असतानाही विधान भवनाकडे निघाले। तो ये हम गुरुजी जिंदा नहीं है, उनका तस्वीर हमारे साथ इस आंदोलन में भाग ले रहे हैं। अगर गुरुजी को आदर्श मानती है हेमंत सोरेन जी, ये छात्रों का दर्द, छात्रों का पीड़ा, मैं बहुत जान को जोखिम में डाल के आया हूँ। एक तो मैं चल नहीं सकता हूँ। ये भीड़ कभी भी पुलिस के साथ भिड़ंत हो सकती है, कभी भी ये भीड़ में भगदड़ हो सकता है। मैं जान रहा हूँ, मैं भाग भी नहीं पाऊंगा। मैं जान रहा हूँ ये आंसू गैस छोड़े जाएंगे। सरकार आपकी बात नहीं सुनेगी, तब आप तब तक जारी रहेगा, जब तक नहीं सुनेगी। पोलिसांच्या दाव्यानुसार या आंदोलनात काही समाजकंटक घुसले आणि त्यांनी आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला, म्हणून लाठीमार करावा लागला। झारखंडमध्ये काँग्रेसचा सहभाग असलेला महागठबंधनचं सरकार आहे, त्यामुळे भाजपने याच लाठीमारावरून आता थेट राहुल गांधी यांना सवाल केलेत। दरम्यान हेमंत सोरेन
यांच्या सरकारनं परीक्षेतील गैरप्रकारांबाबत CID चौकशी सुरू केली आहे. तसंच झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना या प्रकरणात अटक केली आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या 3 सदस्यांनी रविवारीच राजीनामा सुद्धा दिलाय. पण विद्यार्थी या प्रकरणाच्या CBI चौकशीवर ठाम आहेत. त्यामुळे आता झारखंड सरकार या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. झारखंडमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.